मुंबईमध्ये महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशा योजना। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट आज स्थापन करणार। गटनेतेपदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांच्या नावाची चर्चा। गट स्थापन केल्यास नगरसेवक फुटीची भीती टळणार। शिवसेनेचे नगरसेवक 2 दिवसांपासून ताज लँड्स इंडिया हॉटेलमध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेनाही सक्रिय। शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। ठाणे महापालिकेत भाजपनं 2 वर्षांसाठी मागितलं महापौर पद। भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। महापालिकेमध्ये महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू, डावखरेंचा इशारा। उल्हासनगरमध्ये वंचितचे 2 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनावणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा। शिंदेंची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र। कुर्ल्यात दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला। पेवर ब्लॉक, धारदार शस्त्र, पट्ट्यानं मारहाण। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। मी केंद्रीय मंत्री तर फडणवीस मुख्यमंत्री, हाच विदर्भासाठी सुवर्ण काळ, त्यामुळे विदर्भातील प्रत्येक समस्या सोडवल्या जात आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। जोवर भारताची वाटचाल धर्माच्या मार्गावरून होत राहील तोपर्यंत भारत विश्वगुरू असेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। धर्माचं सारथ्य असलेल्या मार्गावरून चाललो तरच सुरक्षित प्रवास शक्य असल्याचंही विधान। बिहार सरकार मुंबईत बिहार भवन बांधणार। 30 मजले अत्याधुनिक भवनासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च होणार। बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांसह विद्यार्थ्यांना होणार फायदा। डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखलं। मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाची कारवाई। लुकआउट नोटीस अद्याप रद्द न झाल्यानं इमिग्रेशन विभागानं रोखलं। मेट्रोच्या कामामुळे मुंबईमध्ये 44 तास पाणीबाणी। मेट्रो 7 साठी अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवला। काटकसरीनं पाणी वाचवण्याचं आवाहन। आज आणि उद्या कोल्हापुरातील पाणी पुरवठा विस्कळीत। पाईपलाईनच्या कामासाठी काळंबावाडी योजनेतून होणारा पाणी पुरवठा पूर्णतः बंद। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावरती तरुणांची हुल्लडबाजी। फुलंब्री सिल्लोड रस्त्यावर बैलगाडी आणि दुचाकी आणून गोंधळ। हुल्लडबाज तरुणांवरती कठोर कारवाईची मागणी। मालेगाव मनमाड रोडवरती ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी।